मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे ते म्हणजे आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलवरती. तर गाईज, आज आपल्या घरी ना स्पेशल विवेक आणि आपले सरपंच आलेले आहेत, म्हणजे दीपक भाई आलेले आहेत. तर विवेक काय थंडा पिलाच नाही अजून, पे ना यार. आणि कशासाठी गेलाय तुम्हाला सांगत आहे बघा, आंबा घेऊन आलं. एवढा आंबा आणलं यार. नाही यार, अंत वाडी विकत घेईल का कसा? नाही, घरचीच काय? हो. बरोबर. ब्लॉगमध्ये तुमचं माझे स्वागत आहे. तुमच्या व्हिडिओमध्ये मी तर एंट्री केलेलीच आहे. आणि थँक्स आणल्याबद्दल खूप खूप आभारी आहे मी तुमचा. कधीपासून येणार होता पण आणि हा व्हिडिओ बनवत राहा. जळणारी जळू देस, मरू देस, काही कमेंट करू देस. तेच ना. आपण आपला प्रयत्न नाही सोडायला पाहिजे, पण कसा त्यांना पण समजायला पाहिजे ना रे. स्वतः पण क्रिएटर आहेत तरी पण दुसऱ्यांना वाईट कमेंट करतात. अरे उलट तुम्ही दुसऱ्यांना सांगायला पाहिजे का, जरा म्हणजे मोटिवेशन व्हिडिओ बनवायला पाहिजे. तुम्ही दुसऱ्यांना मोटिवेशन द्यायला पाहिजे, तर तुम्ही स्वतःच वाईट कमेंट करता, मग तुम्हाला कोण सपोर्ट करणार? बरोबर का नाही? जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना मोटिवेशन करणार तेव्हाच तुम्हाला लोक सपोर्ट करतील, नाहीतर नसेल तुम्हाला कोणीच सपोर्ट नाही करणार. आता नाव नाही घेत, पण जाऊ दे. जर व्हिडिओ कदाचित माझे बघत असेल तर माणूस तर समजून जाईल. काय विवेक भाई? बरोबर. काय नाही, हिरो बघायचा असेल तो बघा. आपलाच गाणं लागलाय ना रे. तुझे घरी मी हात मागाय राणी, ये गाईज अपना गाना. माझे साजनी मी तुझ्या घरी घेऊन येईन तुला मी माझे हरी, माझे साजनी तुझ्या. विवेक पे ना, थंडा पे ना यार. तर मित्रांनो, आज आपल्याला जायचं आहे जव्हारला. आणि त्याचबरोबर हे बघा, गाडी वगैरे आम्ही पूर्ण साफ करून ठेवलेली आहे, एकदम क्लीन केलेली आहे. विवेकची पण इथंच गाडी लागलेली आहे. ह्या एवढ्या गाड्या आहेत, त्यांची गाडी पण आम्ही मोठीच गाडी घेणार. काय आम्हाला तीच गाडी घेऊन बोलवलं आहे. जरा ते आपल्यावर काय ना RC बुकवर आपला कलर चेंज करायचा आहे ना गाडीचा, त्याच्यामुळे मित्रांनो. तर चला निघूया आता विवेक सांसोबतच. आता फायनली आता आम्ही आलेलो आहेत ते म्हणजे इकडं विवेक सांच्या इकडं जांभळा खाय. विवेक काय भाई कशा रे? नको ना लाजरी घालवास बाय. सध्या आपण जांभळा घेऊ खाऊन. जांभळा आम्ही विकत आणलेले आहेत की बघा, दिसत असतील तुम्हाला. भारी ना विवेक? भारी, एकदम भारी. हॅलो. अरे नाही मस्त लागत जांभळा. तुम्हाला खायचे होते रस्त्याला भेटतील विकत. आज फायनली आपण एक बेड घेतलेला आहे, ते बघा बेड. आणि एक कपाट घेतलेला आहे. बेड आणि कपाट घरी दाखवून तुम्हाला. त्याचबरोबर मला एक दोस्त भेटलेला आहे बघा इथं. बोल आता, कितवीला आहेस? हा, आता तिसरीला सांगला, दुसरीला गेले सांगतो. काय खालास आज? आज बिर्याणी. कंची? चिकनची. कवा बिर्याणी? आता. कवा बिर्याणी खाली? आता खाली? हा. तू दारू पितो ना, गावठी दारू? हा नाही पितो गप. छोटा हाती हो. तर मित्रांनो, आज फायनली आपण बेडवर घेतलेले आहेत. माझा दोस्त पण. चल हात मिळव एकदा. थँक्यू. तर गाइज देख सकते हो, इधर हमने बेड लिया है. आणि ते नंतर ते सगळं झाल्यानंतर मग आपण थोड्याच वेळात कपाट पण एक घेणार आहेत. आता चार्जिंग पण मोबाईलमध्ये सगळी संपलेली आहे. डायरेक्ट घरीच जावं आता ना मित्रांनो. आता आपण फायनली घरी निघालेलो आहेत. घरी जातो होते बघा, दिसत बघा तुम्हाला. चला आता घरी जाऊ मस्तपैकी. आपला बाकीचं सामान सगळं घरी पोहोचलं आहे ना, तर ते आता बघू तिकडे खोलून. हां काय सांगू तुम्हाला, खतरनाक ॲक्सिडेंट झाला. दाखवायसारखा पण नाही. त्याला दाखवतो जरा. हो काय बघू बरं कसं ॲक्सिडेंट झाला आहे. खतरनाक ॲक्सिडेंट आहे, बेकार आहे. चढून दाखव तू, तसं दाखवाय जमणार नाही मला आता. हां बेकार काम झालं आहे. हा सगळा फायनान्सचा परिणाम आहे. 1 रुपया भरायची गाडी घ्यायची, त्याचे परिणाम आहेत सगळे.
बघू शकता मित्रांनो कशा प्रकारे खतरनाक ॲक्सिडेंट झालाय आताच ना जस्ट. मित्रांनो बाईक बघू शकता अशा प्रकारे कशा हाल झालेला आहेत यार. काय सांगायचं, जरा हळू गेला असता तर काय झालं असतं. हे बघा कसं पूर्ण टायराची पण पूर्ण वाट लागून गेलंय ही. तर दोस्त हो अर्धा बेड आम्ही आता हे बघा अर्धा बेड झालाय. हे बघा अर्धा बेड झालेला आहे आणि आता पूर्ण हळूहळू जोडायला घेतलेला आहे. रोहित भाई पण आहे इधर से. काय रोहित भाई आहे तर आम्हाला टेन्शन नाही. सगळे कामात भाई कसा ऑलराऊंडर आहे ना. चला तो जरा मस्त काम करून घेऊ ना. काय एवढा जोडलेला आहे, अजून बाकी जोडायचं आहे. अशा प्रकारे आपला पूर्णपणे बेड झालेला आहे. असा आम्ही बेड घेतला आहे आज. आणि ही एवढी पब्लिक आहे बेड बघायला मित्रांनो. पवनचा पहिला. चला आता गादी बिदी टाकून ठेवतो मस्त ना. पळा पळा माझा डुक्कर पळाला. थंड पडला गरम झाला. अशा प्रकारे फायनली पण जरा फॅनच लांब राहिला. आता असा झोपायला लागत हा जमल असं हे बाजून झोपायला लागत तर मोठा आहे. अब ते हा तिला असं सांगायचं आहे काय असा खालत आहे बारीक सामान ठेवायला नाही. सामान नाही ठेवायचं. मित्रांनो आता फायनली झोपून घेऊया. जाम झोप लागले आज. तर कसा वाटला ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा. बाय बाय सगळ्यांना. गुड नाईट.